जंगली रम्मी वाटलं ना आपण लवकर लवकर चला 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 लवकर पाठीमागे खूप गर्दी झालेली आहे त्यामुळे लवकर लवकर दर्शन घ्या पाहिजे चला चला लवकर काय बेटा देव मी विश्वस्तमध्ये आहे आणि दत्तजयंती उत्सव जवळजवळ आमचा बाबा असल्यापासून सुरू आहे. बाबांच्या समाधीला जवळ 28 वर्ष झाली. याआधी दत्त मंदिर होतं. दत्त मंदिर शेजारी बाबांची इच्छा होती की यानंतर माझा जो देह इथंच तुम्ही ठेवायचा आहे, तिथे त्यांचं आपण समाधी बाबांची मांडली. दत्त जयंतीचा उत्सव अगदी साध्या स्वरूपात सुरुवातीला होत होता. साधी पंगत होती. त्याचं स्वरूप फार वाढलं आहे. आजच्या तारखेला जवळ 35 ते 40 हजार आपल्याला प्रसादाच्या पुढ्या वाटाव्या लागतात. लोक येतात, आस्थागायत कुठल्या गोष्टीची आपल्याला प्रॉब्लेम झालेला नाही आहे. व्यवस्थित लोक दर्शन चालू असतं. दर्शन रात्री 11:30 ते 12 वाजेपर्यंत दर्शन असतं. दत्तजयंती प्रोग्राम आहे. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम होतो आणि बाबांची पुण्यतिथी. बाबांची तपोभूमी ही माहूरला आहे. मातृतीर्थ औदुंबर छाया माहूर, तिथे बाबांची तपोभूमी आहे. तिथे फक्त आपण नवरात्र महोत्सव आपण माहूरला करतो. बाकीचे जे 3 आहे हे औरंगाबाद इथंच घेतलं जातं. सकाळपासून काय छत्रपती संभाजीनगर. सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? सकाळपासून सर्वात प्रथम पहिले गणपती दत्तात्रय मूर्तीला अभिषेक, बाबांच्या मूर्तीला अभिषेक झाला. गेल्या 22 तारखेपासून इथे रुद्राभिषेक झाले. रोज कमीत कमी 4 मॅक्सिमम 5 जण पूजेला बसायचे लोक. तो उपक्रम आपण राबवलेला आहे. त्याच्यानंतर आज इथे बाहेर डोळ्याचं शिबिर पण त्यांनी त्याचं आयोजित केलेलं आहे. मोफत डोळे तपासणी आहे बाहेर, त्याचं पण केलं आहे. बऱ्या आज बाकी नाही राहणार. जनरली रक्त तपासणी पण असते. अमिताभला जो रोग आहे तर तो समजण्याकरता मागच्या दत्तजयंतीला आपण ती टेस्ट केलेली. अशा बरेच उपक्रम होतात. प्रसादाचा आहे. त्यानंतर जेवणाचा सदस्य असतात. बाहेर गावचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था असते. या सर्व उपक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले जातो. कुठून नागरिक येतात? कुठून नागरिक येतात? नागरिक बेंगलोरपासून येतात. बेंगलोर, मुंबई, पुणे, नागपूर, चाळीसगाव, जळगाव, बऱ्याच ठिकाणी. बाबांचे भक्त, बाबा तरी महाराष्ट्रात बाबांचे भक्त हे पूर्ण भारतात पसरलेले आहेत. आता काय होतं की लोकांना यायला रिझर्वेशन मिळत नाही. लोकांची इच्छा खूप असते यायची. हा पिरियड तुम्हाला माहिती आहे, तर क्रिसमस होऊन जातं आणि आता बाबासाहेब निर्माण दिले त्यामुळे पण रिझर्वेशनचं त्रास मिळत नाही. तर त्यामुळे काही लोक येऊ शकत नाही. आणि सर्व लोकांना यायची इच्छा असते. भक्तांना काय आव्हान करणार तुम्ही? भक्तगणांना काय भक्तगणांना हेच आव्हान करणार आहे की दत्तांची पूजा करून त्यांचं स्तोत्राचं पठण करून आपल्याला मनःशांती प्राप्त झाली पाहिजे. आज कलियुगामध्ये सर्वात लवकर पावणारा, अतितीव्रतेने आपण आर्ततेने हात दिणारा धावून येणारा देव म्हणजे फक्त दत्तात्रय. आणि आता जर दर्शन झालं तर हे 3 मूर्तीत दर्शन कधी होणार? कारण ते 3 मूर्तीत दर्शन घेण्याचं सामर्थ्य आपल्यात नसतं. ते आपल्यासारख्या माणसाच्या रूपातच दर्शन होतं.